पंढरपूर वचपी वर्सुकी पदयात्रेक गोयच्या वारकऱ्यांनी सुरुवात केली। 15 दिसांच्या हे आध्यात्मिक प्रवासाक सुरुवात करतना भक्ती, नारे आणि भजन करून वारीक भायर सरले। भाविकांनी वडा भक्तिभावान हे वारीक प्रोत्साहन दिले। पळयात विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत गुंतिल्ल्या भाविकांनी कशी खोस उक्तायल्या। रामकृष्ण हरी। माझे नाव सुनीता सुरेश परब। आमची ही वारी गोवा टू पंढरपूर वयता आणि आमचे वारीचे नाव म्हणजे पथक आमची दिंडीचे नाव श्री विठ्ठल रखुमाई वारकरी संस्था मुळगाव आणि डिचोली मतदार डिचोलीच्यान म्हणजे मुळगावच्यान ही आमची गोंयांच्यान गेल्ली पहिली वारी आणि ह्या फाटल्यान 10, 11, 12 अशो वारी येतल्यो पयलीच आमची वयता आणि आमी 21 तारखेक पंढरपुरान पावता। ही वारी वता आसतना अखंड भजन, नामस्मरण, विठोबाचे भजन, कीर्तन, निरूपण हे सगळे आणि तशीच आळंदी टू पंढरपूर जी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी येता, तुकाराम महाराजाची पालखी येता देहूच्यान, तेच धर्तीचेर तेच काकडा अभंग म्हणून त्या तेजेर वारकरी संप्रदायाच्या पूर्ण नियमान ही आमची विठ्ठल रखुमाई वारकरी संस्था मुळगाव ही पंढरपुरान दाखल जाता। आणि हे वारयेन वता आसतना सगळे वैष्णव आमचे वैष्णव बांधव आमकां एकमेकाक सहकार्यान म्हणजे घरा चलयता तो धाकटो कुटुंब आणि ही वारी ही व्हडलें कुटुंब म्हणजे सगळी एकोपान सगळी एकत्र जावन ही वारी पंढरपुरान हसत खेळत वयता। तुमकां सांगपाक सोदता की ही आमची 5वी वारी आमची गोंयांतसून जी आमी सुनीता माऊली आणि हांव संजय गांवकर जी वारी व्हरता म्हाज्या सवंगड्या वांगडा सगळे म्हणजे आमची जी वारकरी मंडळी आसा आमची कमिटी मेंबर आसा तांकां घेवन आमी ही वारी 5 वर्सां जाली वता। ही आमी वारी वयतना चोर्ला मार्गे वयता। चोर्ला मार्गे कित्याक वयता तर ह्या सायडीक जवळ जवळ आतां वारी वाडलेली आसा, 30 वारी वयता, ताका लागून आमी ह्या वारीन सेफ रस्तो म्हणून आमी हे वारीन ह्या मार्गे वयता चोर्ला मार्गे। आमच्या वांगडा जवळ जवळ 70 वारकरी आसा, तरी फुडें आमचे येवपाचे आसा आज जवळ जवळ 70-75 आसा, फुडें येवपाचे आसा वारकरी म्हणजे आमचे 120 किंवा 100 ह्या हितून आमी इतकेच वारकरी व्हरतले। हेच्या फुडें आमी हेच्यात चड व्हरचे ना, कारण फुडें लोकांची सोय जावंक जायी, सेवा जावंक जायी आनी ती बेश्टेच लोकांक व्हेले आनी थंय व्हरून दुख्खान घातले म्हणून जायना, म्हणून आमी फक्त 100चोच आंकडो थेयल्लो आसा। तेन्ना ही वारी आमकां सुखरूप पावतली अशें आमी देवी सातेरी कडसून कौल घेतलेलो आसा आनी केळबाई कडसून कौल घेतलेलो आणि विठ्ठल रखुमाईच्या आशिर्वादान आमी ही वारी पंढरपूर पर्यंत सुखरूप पावयतले। विठ्ठल आमकां सुखरूप व्हरतलो आणि जी वारी आमची पंढरपुरान पावतली चंद्रभागेन आमी सगळ्या वारकऱ्यांक घेवन वयतले। माऊली आमची हसत खेळत आमकां व्हरता, सगळे नामस्मरण देवाचे जे चंद्रभागेन करता। म्हाका दिसता खंयचेच वारयेन गोंयचे अशें जायना, इतके आमचे वारयेचे नामस्मरण चंद्रभागेचेर जाता। वारी हे कितें वारी वचूनच कळटा वारी कितें म्हणटा, पण वारीक गेले शिवाय हे वारीचो अनुभव येना। आतां हांव 5 वर्सां जाली वारी करता आनी ह्या वारीचो म्हाका अनुभव बरेपैकी येयला आणि हांव सगळ्यांक सांगता वारी करा, तुम्ही चला आमचे बरोबर। गोव्यातून आमच्या फोंड्यातून ही ज्ञानेश्वर वारकरी मंडळ फोंड्यातून हे पंढरपूरपर्यंत प्रयाण करत आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे। आज बरेच गोष्टी आमचे प्रकाश रामनाथकर जे प्रमुख आहेत इथे, इतर सगळे वारकरी आज ही काळाची गरज आहे। इथली आमची देवस्थानंसुद्धा याला सहकार्य करतात, समाजातील काही दानशूर असतात ते सुद्धा हे सहकार्य करतात। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ। आज गरज आहे देव, देश, धर्म, संस्कृती, विशेषतः आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ही वारीची परंपरा आहे, ती टिकण्याकरता भेदभाव, जातपात, वैर, हेवे दावे सगळे सोडून आम्ही कुठेतरी एक होऊया। आज ही काळाची गरज आहे। आम्ही येताना काय आणलं नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही, पण जाताना हरिनाम घेऊन त्या हरीशी आम्ही एकरूप होऊया। मी सगळ्यांकडे मागतो हा देशाचं कल्याण होऊ दे। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु। धन्यवाद, नमस्कार, रामकृष्ण हरी। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, कृष्णा नायक, गौतमी गांवकर आणि वैष्णवी साळगांवकर।